चला मंडळी, असं कोण कोण आहे की ज्याला जरा एकदम चणचणीत झणझणीत मसाला डायरेक्ट असल्यासारखं तर जेवण जास्त जातं. तर आपण आज तसाच एक टच आपण कारला मारणार आहे. तर आपण इथं 4-5 कारली घेतल्यात बारीक बारीक काटेरी. त्याचे काटं बिटं सोलून बिया काढून आपण काय केलं, एका पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद मीठ लिंबू ते टाकून जी कापलेली सोललेली कारली ती त्याच्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणार आहे. तर ते का तर त्याचा कडूपणा जावा. तर इथे या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात भाजलेला कांदा खोबरं शेंगदाणा अद्रक लसूण आणि थोडंसं जिरं याची बारीक पेस्ट करून घेतली. नंतर त्याच पातेल्यात तेल घेऊन तेलामध्ये ती कारली जी आहेत ती छान फ्राय करून घेतलेली. फ्राय केल्यानंतर ती कारली आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपली जी दरवेळची फोडणी असते तीच, त्या फोडणीमध्ये जिरं मोहरी कढीपत्ता कांदा टोमॅटो आणि हिंग या सर्वांचं एक चांगलं एक फोडणी तयार करून त्याच्यामध्ये घरगुती मसाला धना पावडर त्याच्यानंतर आपल्या घरात जे असतील नसतील ते मसाले आणि वाटलेला मसाला टाकून ते छान मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत.